इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 2 वास्तव संख्या. या प्रकरणामध्ये सराव संच 2.1. बघा उदाहरण. पुढीलपैकी कोणत्या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा. आता या ठिकाणी खंडित दशांश रूप आणि अखंडित दशांश रूप कसे ओळखायचे, तर त्याचा नियम जो आहे तो परिमेय संख्येच्या छेदात 2 आणि 5 यांच्या व्यतिरिक्त मूळ संख्या जर नसतील तर त्या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित असते व 2 आणि 5 या मूळ संख्या छेदाचा अवयव असतील तर त्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असते. आता पहिलं उदाहरण बघा. 13/5. छेदामध्ये 5 हा मूळ अवयव दिसतोय बघा आपल्याला. छेदामध्ये हा 5, 13/5. 5 हा मूळ अवयव आहे आणि म्हणून या संख्येचे दशांश रूप खंडित आहे. 13/5 या संख्येत 5 हा मूळ अवयव आहे. म्हणून 13/5 या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित आहे. हे झालं एक. दुसरं बघा. 2/11. आता यामध्ये छेदामध्ये 11 ही संख्या आहे. 11 ही मूळ अवयव संख्या 2 आणि 5 व्यतिरिक्त असलेली संख्या आहे. 2/11 या संख्येच्या छेदामध्ये 11 ही मूळ अवयव संख्या आहे. 2 व 5 व्यतिरिक्त 11 ही मूळ अवयव संख्या आहे. म्हणून 2/11 या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती आहे. हे झालं दुसरं उदाहरण. पुढचं आहे 29/16. आता 29/16 छेदामध्ये 16 आहे आणि 16चे अवयव 2 × 2 × 2 असे 4 वेळा गुणाकार येतो 2चा. म्हणजे 16 या संख्येच्या अवयवामध्ये 2 ही मूळ संख्या आहे आणि म्हणून या संख्येचे दशांश रूप खंडित आहे. 29/16 या संख्येच्या छेदात 2 हा मूळ अवयव आहे. म्हणून 29/16
या संख्येचे दशांश रूप खंडित आहे. पुढचं उदाहरण बघा. 17/125. यामध्ये सुद्धा छेदामध्ये 125चे जर अवयव पाडले तर 5 × 5 × 5 होतील. म्हणजे छेदामध्ये 5 हा मूळ अवयव आहे. 17/125 या संख्येच्या छेदात 5 हा मूळ अवयव आहे. म्हणून 17/125 या संख्येचे दशांश रूप खंडित आहे. आता बघा 11/6. 11/6 मध्ये 2 आणि 5 व्यतिरिक्त दुसरा अवयव येईल. 6चे जर अवयव पाडले तर 2 × 3 येतील. पहा, छेदस्थानी 6 आहेत. 6चे जर अवयव पाडले तर 2 × 3 येतील. म्हणजे 2 मूळ अवयव आहे. या व्यतिरिक्त यामध्ये दुसरा मूळ अवयव 3 आहे. आणि म्हणून या संख्येचे आवर्ती दशांश रूप अखंड आवर्ती आहे. 11/6 या संख्येच्या छेदात 2 व 5 व्यतिरिक्त दुसरा मूळ अवयव आहे. म्हणून 11/6 या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती आहे. तर अशा पद्धतीने दशांश रूप आवर्ती स्वरूपातील आणि खंडित स्वरूपातील आपल्याला ओळखता येते. छेदस्थानी मूळ अवयव 2 किंवा 5 दोन्ही असले तरी देखील खंडित असतं. परंतु 2 आणि 5 व्यतिरिक्त दुसरा मूळ अवयव जर छेदामध्ये असेल तर त्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असते. हे यावरून आपल्याला लक्षात येते. सराव संच 2.1 मधील प्रश्न दुसरा. पुढील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. आता दशांश रूपात या संख्या लिहिण्यासाठी या ठिकाणी छेदाने अंशाला भागले पाहिजे. मग या ठिकाणी 127/200 ही पहिली परिमेय संख्या आहे. मग या संख्येचे दशांश रूपात रूपांतर करण्यासाठी छेद 200ने 127ला आपल्याला भागावं लागेल. मग बघा 127 या ठिकाणी आपण घेतले आणि आपण 200ने त्याला भागणार आहोत. मग आता 200ने याला भागताना 127 200पेक्षा लहान आहे म्हणून आपण दशांश चिन्ह घेऊन या ठिकाणी ही संख्या दशांश अपूर्णांकामध्ये 127.000 अशी लिहूया. पहिल्यांदा 200ने 127ला भाग जाणार नाही, कारण 127 200पेक्षा लहान आहे म्हणून शून्याचा भाग बसला. या ठिकाणी 127मधून 0 गेले, मग 127च राहिले. दशांश चिन्हापुढील संख्या 0 घेतली म्हणून भागाकारामध्ये दशांश चिन्ह. आता 1270 ही संख्या आपल्यासमोर आहे. 200च्या पाड्यात 1270पेक्षा लहान संख्या म्हणजे 1200
200 गुणिले 6 म्हणजे 1200. 1200चा भाग या ठिकाणी आपल्याला बसतो आहे. म्हणजेच या ठिकाणी 1200 ही 200 याच्या पाड्यामध्ये 6व्यांदा येते. म्हणजे या ठिकाणी भागाकारामध्ये दशांश चिन्हानंतर 6 ही संख्या येईल. 1270मधून 1200 गेले, 70 राहिले वजाबाकी केल्यानंतर. पुढची संख्या 0 घेतली. 200च्या पाड्यात 700पेक्षा लहान संख्या म्हणजे 600 आहे. म्हणजे 3चा भाग बसेल. 200 त्रिक 600 म्हणून 3चा भाग बसेल. 700मधून 600 गेले, या ठिकाणी 100 आले. दशांश चिन्हाच्या पुढे आणखी आता शेवटी एक 0 आहे, तो खाली घेतला. 200च्या पाड्यामध्ये 1000 ही संख्या येईल. ही संख्या 5व्यांदा येते म्हणून 5चा भाग. 200 गुणिले 5 म्हणजे 1000. मग या ठिकाणी 5चा भाग बसला. 200 गुणिले 5 1000 लिहिले. 1000मधून 1000 गेले, या ठिकाणी बाकी राहिली 0. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 127/200चे दशांश रूप 0.635. 127/200चे दशांश रूप 0.635 हे या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण बघा. 25/99. आता छेद आहे 99. छेद 99ने 25ला भागायचं आहे. मग पुन्हा या ठिकाणी आपण लिहूया 25 अंशस्थांचे भागाकार चिन्हाच्या आतमध्ये, छेद 99 भागाकार चिन्हाच्या बाहेर. आता 25 ही संख्या 99पेक्षा लहान आहे म्हणून आपण दशांश चिन्ह घेऊन या ठिकाणी ही दशांश रूपामध्ये आपण लिहूया 25 ही संख्या. हे केल्यानंतर आता 99ने 25ला भाग जात नाही कारण ती लहान संख्या आहे म्हणून 0चा भाग बसला. 25मधून 0 गेले, या ठिकाणी शिल्लक राहिले 25. दशांश चिन्हापुढील 0 अंक घेतला. भागाकारामध्ये दशांश चिन्ह आला. 99च्या पाड्यामध्ये 250पेक्षा लहान संख्या 99 गुणिले 2 म्हणजेच 198. 2चा भाग बसला. 295मधून या ठिकाणी आपल्याला 250मधून 198 आपण वजा केले तर या ठिकाणी उरतील 10तून 8 गेले 2, 14तून 9 गेले 5 आणि 1तून 1 गेला 0 म्हणजे 52 राहिले. पुढचा 0 अंक घेतला. आता 99च्या पाड्यामध्ये 520पेक्षा लहान संख्या म्हणजे 99 गुणिले 5 ती येईल या ठिकाणी 495. मग 520मधून 495 वजा करूया. 10तून 5 गेले 5, 11तून 9 गेले 2, 4तून 4 गेला 0. पुढचा 0 आता या ठिकाणी आपण घेतला. पुन्हा आता 250 आले. या ठिकाणी 250 इथं वरती पण आलेले होते, त्यावेळी 2चा भाग बसलेला. 250मधून 2चा भाग बसल्यामुळे 99 गुणिले 2 198 वजा करावे लागतील. 250मधून 198 गेले, या ठिकाणी 52 राहतील. आता पुन्हा 520 आले. या ठिकाणी परत 99 गुणिले 5 म्हणजे 495. 520पेक्षा लहान संख्या आहे, 5चा भाग बसेल 495. पुन्हा बाकी 25 राहिली. अशा पद्धतीने या ठिकाणी वरचा 0 खाली घेतला तर पुन्हा 250 म्हणजे 2 आणि 5चाच भाग बसतो आहे. म्हणजे 25 ही संख्या यामध्ये आवर्ती रूपामध्ये भागाकारामध्ये मिळते. म्हणून या ठिकाणी 25/99 या संख्येचे दशांश रूप 0.2525 अखंड आवर्ती असेल आणि हे 25 या संख्येचा गट इथं आवर्ती होतो आहे म्हणून त्यावरती अशा पद्धतीने आडवी रेषा आपल्याला दाखवावी लागेल. अशा पद्धतीने 25/99 या संख्येचे अखंड आवर्ती
रूप हे आहे 0.25. प्रश्न दुसऱ्यामध्ये उदाहरण तिसरे 23/7 याला आपल्याला या ठिकाणी दशांश रूप द्यायचं आहे. अंशस्थानी 23 आहेत म्हणून भागाकार चिन्हाच्या आतमध्ये आपण 23 लिहिले आणि 7 छेदस्थानी असल्यामुळे 7ने 23ला आपल्याला भागायचं आहे. 23ला पूर्ण भाग जाणार नाही, 7 त्रिक 21 म्हणून या ठिकाणी दशांश चिन्ह घेऊन ही संख्या 23.00 अशी दशांश रूपाच्या स्वरूपामध्ये आपण लिहूया. 7ने 23ला भाग जात नाही, त्यापेक्षा लहान संख्या 7च्या पाड्यात 7 त्रिक 21 3चा भाग बसला. 23मधून 21 गेले, 2 राहिले. आता दशांश चिन्हापुढील 0 अंक घेतला म्हणून भागाकारामध्ये दशांश चिन्ह 3 पॉईंट असे आले. 7ने 20ला भाग जात नाही, 7 दुने 14, 20पेक्षा लहान संख्या 14 आली. 20तून 14 गेले, या ठिकाणी 6 राहिले. 1 0 पुढचा आणखी घेतला. 60पेक्षा लहान संख्या 7च्या पाड्यात 56 आहे. 7 8 56. 60मधून 56 गेले, 4 राहिले. 1 0 वाढवला, पुन्हा आता वरचा खाली घेतला. 7च्या पाड्यामध्ये 40पेक्षा लहान संख्या 35 आहे. 7 5 35, 5चा भाग बसला. 40मधून 35 वजा झाले, 5 राहिले. पुन्हा 1 0 वाढवला. 7 7 49. या ठिकाणी आता 50मधून 49 गेला, 1 राहिला. आता पुन्हा 1 0 घेतला आपण, तर 7 1 7. आता 10तून 7 गेले, या ठिकाणी 3 राहिले. पुन्हा 1 0 वाढवला. 7च्या पाड्यामध्ये 30पेक्षा लहान संख्या 7 चोक 28 आणि 30तून 28 वजा झाले, 2 आले. तर आता या ठिकाणी हा 2 अंक इथं पण आलेला होता आणि आता 2 अंक पुन्हाही आलेला आहे. म्हणजे आता इथून या ठिकाणी 7 दुने 14, इथून परत भागाकार तोच येत राहणार. 2 8 5 7 1 4 याचाच भाग पुन्हा आता बसत राहणार. म्हणजे 23/7 या संख्येचे आवर्ती दशांश रूप 3.285714. आता इथे 2 बाकी आलेली होती, इथे पण पुन्हा 2 आली. आता पुन्हा परत हाच भागाकार परत रिपीट होणार आहे म्हणून याच्यावरती अखंड आवर्तीचं चिन्ह म्हणजे आडवी रेषा द्यायची आहे. मग 23/7चे अखंड आवर्ती दशांश रूप आहे 3.285714 असे आहे. आता पुढचं उदाहरण आहे 4/5. आता या ठिकाणी छेदाला 5 आहेत, अंशस्थानी 4 आहेत. मग 4मध्ये 4 लहान संख्या आहे 5पेक्षा, आपण दशांश रूपामध्ये ती लिहूया 4.0. 5पेक्षा 4 लहान असल्यामुळे पहिल्यांदा भाग बसला शून्याचा. 4तून 0 गेले, 4 राहिले. पुन्हा दशांश चिन्हापुढे 0 ही संख्या घेतली म्हणून भागाकारामध्ये दशांश चिन्ह. 5च्या पाड्यामध्ये 40पेक्षा लहान संख्या, 5च्या पाड्यात 40 आहेतच. 5 8 40 म्हणजे 5 हा मूळ अवयव छेदस्थानी असल्यामुळे 5 8 40. 40मधून 40 गेले, 0 म्हणजे 5 हा मूळ अवयव या ठिकाणी असं छेदामध्ये असल्यामुळे या ठिकाणी भागाकार बाकी 0 येते भागाकारामध्ये आणि म्हणून या ठिकाणी या संख्येचे दशांश रूप खंडित स्वरूपाचे आहे. म्हणजे 4/5 या संख्येचे दशांश रूप 0.8 आहे. खंडित रूप असेल तर त्याला कोणतंच आपण चिन्ह करत नाही. उदाहरण 5 17/8 बघा.
अंशस्थानी 17 आहेत, छेदस्थानी 8 आहेत. 8ने 17ला भागायचं आहे, म्हणून भागाकार चिन्हाच्या आतमध्ये 17 लिहिले आणि बाहेर या ठिकाणी 8 लिहिले. 17 पॉईंट आपण 0 असे घेऊया. दशांश चिन्ह घेतले की आपल्याला भागाकार करण्यासाठी सोयीस्कर होईल. 17.000 असे आपण घेतले. 8च्या पाड्यामध्ये 17पेक्षा लहान संख्या म्हणजे 16 आहे. 8 दुने 16 म्हणून भाग लागला 2चा. 16 या ठिकाणी लिहिले. 8 दुने 16. 17तून 16 गेला, 1 राहिला. आता दशांश चिन्हापुढील 0 अंक खाली घेतला, म्हणून या ठिकाणी भागाकारामध्ये दशांश चिन्ह. 8च्या पाड्यामध्ये 10पेक्षा लहान संख्या म्हणजे 8च आहे. 8 एके 8. 10तून 8 वजा झाले, 2 राहिले. पुन्हा पुढचा 0 घेतला. 8 दुने 16 आले. 20तून 16 गेले, 4 राहिले. पुन्हा 0 घेतला खाली. 8 पंचे 40. 40 या ठिकाणी वजा केले. अशा पद्धतीने 17/8 या संख्येचे दशांश रूप 2.125 आले. इथं 8 या संख्येमध्ये 2 हा मूळ अवयव असल्यामुळे खंडित स्वरूपाचे दशांश रूप या उदाहरणामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. तर 17/8 या संख्येचे खंडित दशांश रूप 2.125 हे आलेलं आहे. सराव संच 2.1 मधील प्रश्न 3. पुढील परिमेय संख्या p/q रूपात लिहा. म्हणजेच दिलेल्या परिमेय संख्या दशांश रूपामध्ये आहेत आणि त्यांचं रूपांतर आपल्याला अंशछेदाच्या रूपात म्हणजेच p/q रूपामध्ये लिहायचं आहे. आता ही जी दिलेली संख्या आहे यासाठी आपण अक्षर मानूया. x बरोबर 0.6. यामध्ये 6 हा एकच अंक पुन्हा पुन्हा आवर्त होतो आहे. या उदाहरणामध्ये 6 हा एकच अंक पुन्हा पुन्हा आवर्त होतो आहे, म्हणजे प्रत्यक्ष ही संख्या या ठिकाणी 0.666 अशी अखंड आवर्ती असणार आहे. मग आता या ठिकाणी एकच संख्या आवर्त होत असेल तर याला 10ने गुणावे लागेल. मग या संपूर्ण वरच्या समीकरणाला 10ने गुणलं. 10 गुणिले x 10x आले आणि या ठिकाणी 10ने गुणल्यामुळे या ठिकाणी दशांश चिन्ह उजवीकडे x तळ सरकेल, म्हणजे हे 6.666 असा हा गुणाकार येईल. आता हे मिळालेलं दुसरं समीकरण आणि वरील पहिलं समीकरण यांची वजाबाकी करूया. ही वजाबाकी आपल्याला 10x मधून वरील समीकरण डावीकडे x आहेत, 10x मधून x वजा करावे लागतील आणि हे 6.666 यामधून वजा 0.666 असे करावे लागतील. मग 10x मधून 1x गेला, 9x आले आणि 6.666 वजा 0.666 यामधून वजाबाकी झाली तर हे 6.0 राहतील. कारण पुढे दशांश चिन्हाच्या पुढे 6 हाच अंक आवर्ती होत गेले आणि 6 मधून 6 गेले 0च येणार. त्यामुळे दशांश स्थळानंतर या ठिकाणी 0 ही संख्या येईल. मग x तिथंच ठेवले. 6.0 म्हणजे 6 आले. 9 गुणिलेत उजवीकडे पक्षांतर केले, भागिले झाले. 6/9. 6 आणि 9 दोन्हींना या ठिकाणी 3ने भाग जातो, म्हणून भागूया. 3 त्रिक 9 आणि 3 दुने 6. म्हणजेच xची किंमत आली 2/3. म्हणजेच जी x ही 0.6 संख्या होती त्याचं p/q रूपामध्ये रूपांतरण 2/3 हे मिळालेलं आहे.
त्यानंतर दुसरं उदाहरण 0.37. 0.37 यामध्ये आता 37 3 आणि 7 हा अंक आवर्त होत गेलेला आहे, म्हणजे 2 अंक आवर्त होत गेलेले आहेत. मग x बरोबर 0.37 असं आपण मानलं. x बरोबर 0.37 असे मानले. मग x बरोबर 0.37 म्हणजे हे 0.37 असे आवर्त होत गेलेले आहेत. 2 अंक आवर्त होत गेल्यानंतर त्याला 100ने गुणतात, म्हणून 100 गुणिले x 100x, आणि 2 अंक आवर्त होत गेल्यामुळे 100ने गुणलं. 100ने गुणल्यामुळे 2 स्थळं दशांश चिन्हाची पुढं जातील, म्हणजे हे येतील 37.37 टिंब टिंब टिंब. मग आता या दोघांची वजाबाकी 100x मधून वरचे x वजा केले. 100x वजा x बरोबर 37.37 वजा 0.37. मग आता 100x मधनं 1x गेला, 99x 37.37 वजा 0.37 म्हणजे इथं आले 37.0. म्हणजेच x बरोबर 37.0 म्हणजे 37 पूर्ण संख्या. 99 गुणिलेत उजवीकडे आणले, या ठिकाणी पक्षांतर झालं तर भागिले होतील, म्हणजे x या संख्येचे p/q रूपातील रूपांतरण आहे 37/99. पुढे तिसरं उदाहरण बघा 3.17. आता ही जी दिलेली संख्या आहे ती आपण x मानूया. ही जी दिलेली संख्या आहे तिला आपण या ठिकाणी x मानू. तसंच इथं पण x बरोबर 3.17 असं आपण गृहीत धरलेलं आहे. मग आता x बरोबर 3.17 म्हणजे 17 हा अंक आवर्त होत गेलेला आहे. मग 3.17 असे अनंत वेळा तो आवर्त होणार आहे. मग 2 स्थळं आवर्त होत गेल्यामुळे 100ने गुणलं. 100x बरोबर या ठिकाणी 100ने 3ला गुणल्यानंतर 2 स्थळं या ठिकाणी आपल्याला पुढं जातील. 3.17 जे आहेत याला 100ने गुणलं की 2 स्थळं पुढं जातील. 3ला नाही गुणायला लागणार, ह्या पूर्ण संख्येला 100ने गुणायचं आहे. 3.17 ही जी संख्या आहे याला 100ने गुणलं तर 2 दशांश स्थळं उजवीकडे सरकतील, म्हणजे हे 317.17 टिंब 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 असे येतील. आता पुन्हा या 2 समीकरणांची वजाबाकी 100x मधून 1x वजा झाला. 317.17 वजा 3.17 टिंब टिंब टिंब. मग आता 100x मधनं 1x गेला, या ठिकाणी मिळाले 99x. 317.17 वजा 3.17 यांची वजाबाकी येते 314.0. 317 मधनं 3 वजा झाले, 17तून 14 गेले, 17तून 3 गेले, 14 राहिले. 317 वजा 3 314 आले. 17 हा आवर्त होत गेलेला संख्या वजा झाल्या तर इथं 0 येतील. मग x बरोबर 314 पूर्ण संख्या 99 गुणिले उजवीकडे स्थानांतर झाले, भागिले होते, म्हणजे दिलेल्या संख्येचं p/q रूपातील रूपांतरण 314/99 आहे. सराव संच 2.1 प्रश्न 3 उदाहरण 4 15.89 आवर्त होत गेलेले आहेत आणि या संख्येचं रूपांतर आपल्याला p/q रूपात करायचं आहे.
मग दिलेली संख्या आपण एक्स मानूया. एक्स बरोबर 15.89 आहे असे मानू. मग आता ही एक्स बरोबर 15.89 ही संख्या असंख्य वेळा आवर्त होत गेलेली. 2 स्थळं 8 आणि 9 ही आवर्त होत गेल्यामुळे या ठिकाणी आता आपल्याला याला 100ने गुणावं लागेल. 100 गुणिले एक्स. मग इथे सुद्धा 100ने गुणलं तर या पूर्ण संख्येला 15.89 अशी ही संख्या आहे. याला जर 100ने गुणलं तर 2 स्थळं पुढं सरकतील, म्हणजे 1589.89 अशी ही संख्या या ठिकाणी मिळेल. 1589.89 टिंब 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 अशी मिळेल. या 2 समीकरणांची वजाबाकी 100 एक्समधनं 1 एक्स आपण वजा करतो आहे. 100 एक्स वजा 1 एक्स वजा केले तर 1589.89 मधून वजा 15.89 वजा झाले. मग 1589 मधून 15 वजा झाले तर या ठिकाणी आपल्याला मिळतील 1574 आणि दशांश चिन्हापुढील 89 ही संख्या आवर्त होत गेलेली आहे, त्यांची वजाबाकी 0 येईल, म्हणजे 1574.0 मिळाले. 100 एक्समधून 1 एक्स गेला, या ठिकाणी आले 99 एक्स. अशा पद्धतीने या ठिकाणी आता एक्स डावीकडे तिथेच ठेवा. 1574.0 म्हणजे 1574 आले. 99 गुणिले आहेत डावीकडे, उजवीकडे पक्षांतर केल्यानंतर भागिले, म्हणून एक्स बरोबर 1574/99 हे दिलेल्या संख्येचं p/q रूपातील रूपांतरण असेल. आता पुढचं उदाहरण बघा. 5वे 2.514. आता या संख्येमध्ये 5, 1, 4 3 स्थळं आवर्त झालेली आहेत. मग दिलेली संख्या आपण एक्स मानूया. एक्स बरोबर 2.514 मानू. आता एक्स बरोबर 514 मानले तर या ठिकाणी 514 हा अंक आवर्त झालेला आहे. 3 स्थळं आवर्त झाल्यामुळे आता 1000ने गुणावं लागेल. 1000 एक्स. आणि या ठिकाणी बघा 2.514 3 स्थळानंतर आवर्त झाले तर याचा अर्थ ही संख्या 2.514 514 514 514 हा गट अखंड आवर्ती राहणार आहे. मग आता 1000ने याला गुणलं तर 3 स्थळं दशांश स्थळं उजवीकडे सरकतील. मग या ठिकाणी 3 स्थळं 1 2 3 स्थळं पुढं गेले तर 2514.514 असे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल. मग आता 1000 एक्समधनं वरचे एक्स वजा केले तर 1000 एक्स वजा एक्स बरोबर 2514 वजा 2.514 म्हणजे 2514.514 आवर्ती होत गेलेत. ते जास्त लांबपर्यंत लिहायला लागत आहेत म्हणून मी आडवी रेषावरती दिलेली आहे. वजा 2.514 आवर्त होत आहेत, ते आडव्या रेषेने दाखवलेले आहेत. मग आता हे वजा केले तर 2514 मधून 2 वजा झाले तर 2512 आणि 514 हा गट आवर्ती होतोय, तो वजा केला तर त्याचं उत्तर 0 येईल. 1000 एक्समधनं 1 एक्स गेला तर 999 एक्स राहिले. एक्स डावीकडे ठेवले, इकडे पूर्ण संख्या 2512 आली. 999 गुणिले पक्षांतर केल्यामुळे भागिले झाले, म्हणजे एक्स या संख्येचे
पी छेद क्यू रूपातील रूपांतरण या ठिकाणी मिळाली 2512 छेद 999. तर या ठिकाणी सराव संच 2.1 संपले.